नागरिकांचं श्रद्धास्थान असलेली आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। इंद्रायणी स्वच्छता अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील नदी स्वच्छ होत नाही आणि त्यामुळे नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होते। यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानंच अशी अवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। पश्चिम घाटात उगम पावलेली इंद्रायणी तब्बल 92 किलोमीटरचा प्रवास करत तीर्थक्षेत्र देहू, आळंदी आणि लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागेपर्यंत पोहोचते। ही नदी अर्थातच अनेक जीवांची तहान भागवणारी नदी म्हणून या नदीची ओळख आहे। मात्र आता जर या नदीची अवस्था बघितली तर गटार गंगेपेक्षाही वाईट अवस्था या इंद्रायणीची झालेली आहे। या आधीच सुद्धा या इंद्रायणीला नमामि इंद्रायणी या योजनेअंतर्गत स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी वापरला गेला। मात्र या सगळ्या नदीची जी अवस्था आहे ती विषण्ण करणारी आहे। पिंपरी चिंचवड शहरातून ही नदी वाहते तेव्हा या नदीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील मैला मिश्रित पाणी, त्याचबरोबर या नदीच्या काठावर असलेल्या शेकडो कंपन्यांमधनं केमिकल मिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्यामुळेच इंद्रायणीची ही अवस्था झालेली आहे। इंद्रायणी नदी जेव्हा आळंदीमध्ये दाखल होते तेव्हा लाखो वारकरी या नदीच्या पवित्र पाण्याने आचमन करून माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतात। मात्र आता या नदीच्या पाण्याने आचमन करणेही शक्य नाही आहे किंवा या नदीपात्रातला जे पाणी आहे त्याच्या ऑक्सिजनची पातळी देखील पूर्णतः खालवल्यामुळे या नदीपात्रात कोणताही जीव जगत नाही। त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड नेमकं करतं तरी काय हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। दरवर्षी कार्तिकी एकादशी असेल किंवा कार्तिकी वारी असेल तेव्हा आणि देहूमध्ये जेव्हा बीज समाधी सोहळा असतो त्यावेळेस देखील लाखो वारकरी या इंद्रायणीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात। मात्र तीही परिस्थिती आता इथे उरली नाही। त्यामुळे या सगळ्या गंभीर बाबीकडे महाराष्ट्र सरकार लक्ष देईल का आणि या नदीला प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढे सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। आणि यानंतर